नमस्कार मंडळी, तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण नियोजन केलं तर बिर्याणीचं. तर नियोजन म्हणजे लयच खाऊ वाटलेलं म्हणून म्हणलं आज करावं. आणि त्यात आपलं फर्स्ट टाइम आता बिर्याणी करायचा बघा. ह्याच्या अगोदर आपण कधी ट्राय पण केलं नव्हतं. ही आपली पहिलीच वेळ होती बिर्याणी बनवायची. म्हणलं चला करूया प्रयत्न, झाले तर झाले नाही तर नाही झाले. मग काय फर्स्ट टाइम घेतली पहिले अंडे उकडून, नंतर ना म्हणलं अंड्याला चिकन कट करून घ्यावं छोट्या छोट्या पीसमध्ये. ओके मध्ये कटबीट करून घेतलं, मस्तपैकी छोटे छोटे तुकडे करून घेतले त्याच्या बघा. नंतर ना मग आपले अंडे तर शिजून झालतेच तेवढ्यात. ओके मध्ये अंडे पण सोलून घेतली. मग आता म्हटलं नंतर ना बाकीचं पुढचं नियोजन लावावं. तसे स्टेप बाय स्टेप चाललेलो, आठवल असं चाललेलं आपलं हळूहळू करायचं सगळ्या गोष्टी. मग नंतर ना ओके मध्ये सगळं बघा कांदा बिंदा भाजून घेतला. मग अशी चिरून तर घेतलेलाच आपण कांदा, मस्तपैकी म्हणला त्याला थोडंसं भाजून घ्यावा. म्हणजे जेवढा कांदा चांगला भाजतो तेवढी भाजी चांगली होती, एवढं तर माहिती आहे बघा. कारण की बाकीच्या पण भाज्या बनवतो आपण, जी बिर्याणीचीच पहिली वेळ होती आपली. त्यामुळे आता म्हणलं पहिला कांदा बिंदा मस्तपैकी भाजून घ्यावा. लालसर होईपर्यंत चांगला कांदा भाजून घेतला बघा. नंतर ना विषय होता चिकन मॅग्नेट करायचा. आता आपण पण सारखं व्हिडिओत नाही बघायचो, असा विषय असतो तसा विषय असतो, ते आठवून आपलं चाललेलं बनवायचं. मग नंतर ना ताटात घेतलं बघा आता चिकन. कसं आहे, चिकन घ्यायच्या अगोदर बघा कोथिंबीर चिरून घेतली पहिली. कसं आहे, कोथिंबीर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द बिर्याणी. बरोबर का नाही पब्लिक? हा विषयच नाही हो, कोथिंबीर शिवाय चवच येत नाही बिर्याणीला. मग काय मस्तपैकी चिरून घेतली. नंतर ना ओके मध्ये सगळ्या आणलेल्या मसाल्याच्या पुड्या बिड्या फोडून घेतल्या, चिकन मध्ये टाकायला चालू केलं त्या बघा. जेवढं डोळ्यापुढं मसाला दिसत होतं तेवढं सगळं टाकून घेतलं हळू. नाव माहित नव्हतं, काय नव्हतं माहिती. नाव फक्त दोनच मसाल्यांचं माहित होतं बघा. एक होता चिकन बिर्याणी, एक बिर्याणी मसाला, बस. आणि एक चिकन मसाला, एवढं दोनच मसाला माहित होतं, बाकी काय माहित नव्हतं. मग त्यात दही बी टाकून घेतलं, आपलं कांदा लसूण पेस्ट टाकून घेतली ओके मध्ये. नंतर ना कांदा भाजलेला ते पण अर्धा टाकून घेतला. मस्तपैकी सगळं असं एकत्र मिक्स करून घेतलं बघा. कश काय ओके का नाही, जमतो थोडं आपल्याला बी, कधी नसलं केलं तरी पण. मग काय नंतर आता म्हटलं नुसतं बिर्याणी भागणार नाही आपलं. मग चपात्या तर बाहेरनं आणल्याच होत्या, म्हणतात आता दुसरी भाजी पण बनवून घ्यावी. आता अंडे तसे शिजवलेले होतेच, म्हटलं 2 अंड्याची भाजी करावी, 2 अंडे आपली बिर्याणीला टाकावी. मग काय ओके मध्ये सगळं अंड्याचे पण आपलं ग्रेव्ही चालू केली. हाताला गावल ते मसाला टाकून घेतला ओके मध्ये सगळा. मग काय नंतर ना म्हटलं आता अंडे पण टाकून घ्यावे, ते नुसतं ह्याच्यावर भागणार नाही आपलं. ओके मध्ये अंडे घेतले, अंड्याचं पण असं टाकून मस्तपैकी असं बघा छोटं असं पीस करून घेतलं. नंतर ना आपली बघा भाजी झाली तयार. तर कसं मस्तपैकी अशी थोडीशी लपतबीस केली, जास्त काय अशी पातळ केलीच नव्हते. मग आता केली बिर्याणीला सुरुवात. ओके मध्ये म्हणतात तेलात पहिलं मसाला थोडासा भाजून घ्यावा होता, कांदा तर आपला अगोदरच भाजला होता. कसं आहे, मला सवयचं कुठली भाजी करायची म्हणलं तर पहिलं मसाला भाजून घेतो मी, डायरेक्ट कच्चा मसाला टाकत नाही, कारण की आवडतच नाही होती वास येतो मसाल्यांचा. त्यामुळं मस्तपैकी मग अशी केलेलं मॅग्रेनेट चिकन डायरेक्ट असं मस्तपैकी तेलात ओके मग तडका दिला त्याला. मग थोडंसं म्हणलं तर शिजवून द्यावं, हाय असं तेवढ्याच तेलावर डायरेक्ट शिजवून दिलं. पाणी बिणी काय ओतलं नव्हतं, कारण त्याला थोडं पाणी सुटतं आपल्याला माहिती होतं. नंतर चिकन शिजल्यानंतर त्यात टाकला राईस. आता म्हटलं ओके मध्ये त्यात चांगलं असं मिक्स करून घ्यावं राईस आणि ठेवावं डायरेक्ट शिजवायला. कसं आहे, लय असं म्हणजे ते वेटच होत नव्हता, कारण फर्स्ट टाइम होता. एक्साइटमेंट तुम्हाला माहिती असते, फर्स्ट टाइम एक्साइटमेंट काय असते, ते चाललेलं आपलं करायचं. मग पाणी बिणी ओतून घेतलं ओके मध्ये, दिला मस्तपैकी त्याला थोडा वेळ चांगला शिजून बघा. हे सगळं हळूहळू स्टेप वाईज सगळं चाललं होतं. ओके मध्ये कोथिंबीर टाकून घेतली बघा. थोड्या वेळात आपली अशी खुसखुशीत एकदम अशी मस्तपैकी बिर्याणी तयार झालते बघा. फर्स्ट टाइमच केली पण अशी नाद बिर्याणी झालते का नाही की बसच, काय सांगूच शकत नाही. ओके मध्ये मग घेतलं ताव मारा बिर्याणी, हो घेतले ताटात. मग काय लेवल आहे, कांदा लिंबू बिर्याणी, हा विषयच खोल. आता तुम्ही म्हणसाल मगाशी अंड्याची भाजी केलेली कुठे, अहो तुम्ही मगाशीच खाल्ली. बुक कंट्रोल होतोय आपल्याला, एकदा केलेल्या गोष्टी राहत नाहीत समोर. चला इथंच आपल्या दिवसात शेवट करून भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.